21/7/2025 आपण निफ्टी, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, गोल्ड ॲनालिसिस थोडंसं बघूया. आज निफ्टीमध्ये चांगल्या प्रकारे ट्रेंड क्रिएट झाले, पण आपण सकाळी नसल्यामुळे आपल्याला एक चांगल्या प्रकारचा ट्रेंड घेता नाही आला. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. म्हणून मी मगाच्या थंबनेलमध्ये लिहिलं होतं, समय किसी के लिए नहीं रुकता. ते तेवढ्यासाठीच लिहिलं होतं. ट्रेड इथून घ्यायला पाहिजे होता. ही एक चांगली लेवल होती. कालच्या डिस्कशनमध्ये आपण दिलं होतं की या लेवलवरनं एक चांगला बाउन्स येऊ शकतो इथं जर काही चांगली प्राइस ॲक्शन बनते तर. पण गडबड एवढंच झाली की इथे ट्रेड करायला आपण नव्हतो आणि आपण ट्रेड केला इथे, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. आज थोडंसं नेटवर्कने मला खूप थकवलं, कंटाळा आला थोडक्यात सांगायचं झालं तर. अजून सुद्धा बघा लेवल्स म्हणजे थोडक्यात बरोबर नेटवर्क चालत नाही आहे, त्यामुळे कॉम्प्युटर एकदम स्लो झालेला आहे. ओके, आता उद्याचं जर आपण कॅल्क्युलेशन बघायला गेलो तर उद्या हे एक चांगलं हर्डल आहे. हे जर तुम्ही थोडासा टाइम फ्रेम चेंज करून बघताय तर बघा, ही एक चांगली लेवल आहे. या वरती इथपर्यंत 25,162 पर्यंतची लेवल आहे. 25,162 पर्यंत मार्केटमध्ये हर्डल आहेत. 25,162 जर वरच्या साईडला क्रॉस होतोय तर मित्रांनो निफ्टीमध्ये वरच्या साईडला एक जबरदस्त बूम येईल आणि असं मार्केट रॉकेट होईल इथून की तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार. पण 25,162 ही लेवल मेक आणि ब्रेकची ठरेल. ह्या लेवलवरती थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा. ही लेवल जर मार्केट नाही काढत आहे तर मार्केटमध्ये एक चांगल्या प्रकारे पुन्हा कन्सोलिडेशन बघायला मिळेल. कारण का परत उद्यापासून मंगळवार आहे, उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, परवा आहे बुधवार आणि 13वा आहे गुरुवार. मार्केट प्रयत्न करेल पूर्णतः की जर ही लेवल मार्केट नाही काढत आहे तर मार्केट पुन्हा एकदा प्रयत्न करेल की मार्केट कन्सोलिडेशनमध्ये जाण्याचा प्रयत्न करू शकतो. तर तुमच्याकडे त्या लेवल्स आहेत. आता शॉर्ट टर्मसाठी मी जर म्हणायचं म्हटलं तर मार्केट मला असं वाटतंय की कमीत कमी 25,140च्या वरती जाईल. पण 25,140 किंवा 25,160च्या वरती गेल्यावर लगेच एंट्री करू नका. मी म्हणतोय तुम्हाला की 25,160च्या वरती बूम येऊ शकतो मार्केटमध्ये, पण तुम्ही लगेच एंट्री करू नका. कारण का लगेच एंट्री केल्यानंतर तसे तुम्हाला पाहिजे तसे रिझल्ट नाही मिळणार. कारण का मार्केटने ही लेवल जर ब्रेक केलं 25,140ची तर मार्केटमध्ये शॉर्ट टर्मसाठी मी परत सांगतोय, शॉर्ट टर्मसाठी हा एक रेसिस्टन्स आहे. ह्या रेसिस्टन्सवरनं प्राइस ॲक्शन बघावी लागेल. जर या रेसिस्टन्सवरनं प्राइस ॲक्शन जर डाऊन साईडला दिसते, प्राइस ॲक्शन म्हणजे एम पॅटर्न डब्ल्यू पॅटर्न नाही, आमच्या प्राइस ॲक्शनच्या हिशोबात आम्ही बोलतोय, तर एक मार्केटमध्ये छोटासा का होईना फॉल बघायला मिळेल. तर ही एक लेवल जी आहे मार्केटमध्ये ती लक्षात ठेवून द्या. 25,160 162 मी जे काय मगाशी सांगत होतो त्याच्यानंतर बूम येईल, मला माहिती आहे त्याच्यानंतर बूम येईल. पण त्याच्यासाठी हे एक हर्डल आहे, हे आहे 25,194 25,195 पर्यंतचा हर्डल आहे. या हर्डलवर प्राइस ॲक्शन बघावी लागेल. जर इथे कुठल्याही प्रकारची प्राइस ॲक्शन इथे जर बनत नाहीये तर मात्र मार्केटमध्ये बूम येऊ शकेल. पण इथे जर कुठल्याही प्रकारची प्राइस ॲक्शन मार्केट जर बनवतोय तर मात्र प्राइस ॲक्शन वरच्या साईडला नाही जाणार. मग मात्र मार्केट इथून काही ना काही जर प्राइस ॲक्शन व्यवस्थित आमच्या हिशोबाने बनते तर मार्केट मात्र डाऊन साईडला थोड्या वेळाकरता काय होईना येऊ शकतं. तर हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. त्याच्या आधी जर मला विचाराल तर ह्या 25,144च्या आधी कुठेही डाऊन ट्रेंड मी कॅल्क्युलेट करत नाहीये. मला असं वाटतंय की 25,140 25,144च्या वरती मार्केट फिरायचा प्रयत्न करेल. तर तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्ही लक्षात ठेवून घ्या. कारण का ही लेवल जी आहे ही लेवल फार महत्त्वाची लेवल आहे. ह्या लेवलला तुम्हाला वॉच करायला लागेल मार्केट. असं नाही की हा बूम आलाय म्हणजे कंटिन्यू होऊ शकेल मार्केट, मी असं म्हणत नाही होणार नाही, पण होऊ पण शकेल, होणार पण नाही. पण त्या जर आणि तर मध्ये ही एक हर्डल आहे. हा जर हर्डल मार्केट काढून टाकतंय तर मार्केट 101% वरच्या साईडला जबरदस्त बूम करेल आणि असं बूम करेल की तुम्ही कॅल्क्युलेशन नाही करू शकत. सगळे जे आलेले आहेत हे जे सेलर्स आलेले आहेत हे सगळे ट्रॅप होतील. पण ही जर लेवल मार्केट नाही काढत आहे तर मात्र मार्केट खालच्या दिशेला परत डाऊन साईडला थोड्या वेळाकरता का होईना येऊ शकतं.
ओके. तर हा माझा निफ्टीचा व्ह्यू आहे. परत सांगतो, उद्या रिझल्ट सीझन सुरू आहेत. रिझल्ट सीझनमध्ये मार्केट कशा प्रकारे रिझल्टनुसार अपडाऊन होतात हे तुम्हाला माहीत असेल नसेल मला माहीत नाही. कुठल्या कंपनीचा जर एखादा चांगला रिझल्ट आला तर मार्केट बूम होतं. कुठल्या कंपनीचा एखादा जर खराब रिझल्ट आला आणि ती निफ्टीमध्ये चांगला जर होल्ड ठेवत असेल तर मार्केट डाऊन येतं. मार्केटचे सेंटिमेंट थोडे थोडे बदलत असतात. त्यासाठी टॅम्पलेट्स रीड करणं फार महत्त्वाचं आहे. मी परवा सुद्धा तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की टॅम्पलेट्स एक अशी गोष्ट आहे की ती रीड जर व्यवस्थित नाही करता आली तर मार्केटचं डायरेक्शन तुम्ही नाही पकडू शकत. मी परवाच्या व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, इथे जर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर मार्केट खालच्या साईडला येऊ शकेल, इथून एक असं टॅम्पलेट्स बनवू शकेल आणि त्याप्रमाणे बनलं. आज मार्केट गॅप अप ओपन झालं. गॅप अप ओपन झाल्यावर मार्केटने एक शार्प मोमेंटम आपल्या सपोर्टपर्यंत दिलं आणि सपोर्टवरनं एक चांगलं टॅम्पलेट्स आपल्याला बघायला मिळालं. आज आपली गडबड काय झाली की आज आपण सकाळी नसल्या कारणामुळे आपल्याला आपल्याला म्हणजे मला आपल्याला म्हणण्यापेक्षा मला सकाळी मी नसल्यामुळे मला ट्रेड मी इथे कुठेतरी इनिशिएट केला आणि माझ्या ट्रेडमध्ये मला कॉस्ट टू कॉस्ट बाहेर पडावं लागलं. नुकसान तर नाही झालं पण कॉस्ट टू कॉस्ट बाहेर पडावं लागलं. जी चांगली मोमेंटम मिळायला पाहिजे होती, जे चांगलं प्रॉफिट घ्यायला पाहिजे होतं ते निघून गेलं. त्याला कारण म्हणून मी थंबनेलमध्ये पण तेवढ्यासाठी टाकलं की समय किसी के लिए नहीं रुकता. नंतर ट्रेड घेण्यात काही अर्थ नव्हता. ठीक आहे, जे झालं ते झालं. आता निफ्टीमध्ये तुम्ही एक परत लक्षात ठेवा की निफ्टीमध्ये वरच्या साईडला ही एक चांगली लेवल आहे जिथे तुम्हाला बऱ्यापैकी रेसिस्टन्स फेस करायला लागू शकतो. पण तशीच एक खालची पण लेवल आहे. ह्या खालच्या लेवलवरती तुम्ही थोडंसं कॉशियस राहा. ही एक खालच्या साईडची लेवल आहे. ही जिथपर्यंत मार्केट खाली तोडत नाही तिथपर्यंत मार्केटमध्ये खाली बऱ्यापैकी डाऊनफॉल येणार नाही. ही लेवल आहे मित्रांनो, खालची जी लेवल आहे ही लेवल आहे 25,998. म्हणजे तुम्ही राऊंड फिगर जर पकडायला गेला तर साधारणपणे 25,984, 25,986 च्या खाली जिथपर्यंत मार्केट येत नाही तिथपर्यंत मार्केटमध्ये अप साईडचा ट्रेंड हा कंटिन्यू राहील. जर मार्केटला डाऊन साईडला यायचं असेल तर मार्केटमध्ये 25,986 ब्रेक झाला पाहिजे तरच मार्केट डाऊन साईडला येऊ शकेल. जर जिथपर्यंत 25,986 मार्केटमध्ये ब्रेक होत नाही तिथपर्यंत मार्केट अप साईडला डाऊन साईडला जाणार नाही. तर ह्या दोन्ही लेवल आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि परत मी सांगतो, टॅम्पलेट्स लक्षात ठेवा. मार्केट गॅपअप होईल याचे चान्सेस थोडेसे जास्ती आहेत उद्या. गॅपअप झाल्यानंतर जिथपर्यंत 25,995 लेवल क्रॉस करत नाही तिथपर्यंत अपसाईडचा विचार करू नका. आणि जिथपर्यंत 24,986 24,985 जिथपर्यंत खाली क्रॉस करत नाही तिथपर्यंत डाऊन साईड चेक करू डाऊन साईडचा विचार करू नका. कारण का मार्केट टॅम्पलेट्स वेगवेगळ्या प्रकारचे बनवू शकतं. मी परत सांगतोय, मार्केट टॅम्पलेट्स वेगवेगळ्या प्रकारचे बनवू शकतं. मार्केट्सचे टॅम्पलेट्स रीड करता आले पाहिजेत. आम्ही आमच्या कोर्समध्ये तेच शिकवत असतो की तुम्ही मार्केटला जज कसं करा, मार्केटची चाल जज कशी करा. जर तुम्हाला मार्केटचं डायरेक्शन जर समजायला सुरुवात झाली तर ठीक आहे, आज तुम्हाला नाही प्रॉफिट मिळालं तर उद्या नक्की मिळेल. कारण का एकदा तुम्ही मार्केटची चाल जर समजू शकलात तर तुमच्या एंट्री एक्झिट थोड्याशा इकडे तिकडे झाल्या तरी चालतात, पण तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेसफुल होता. कारण का तुम्हाला एवढं तरी कळत असतं, आज भरपूर लोक या खालच्या डायरेक्शनमध्ये गेली असतील इथून, कारण का इथून काहीतरी त्यांनी बघितलं नसेल आणि खालच्या डायरेक्शनमध्ये गेले असतील, पण मार्केटने शेवटी सगळ्यांना उडवलं. मी सांगितलं होतं की मार्केट कमीत कमी 25,140च्या घरात जाईल, पण ठीक आहे, पण मार्केटने 25,111चा हाय दिलं नाही आणि देऊन थोडंसं मार्केट शेवटी क्लोज झालंय. माझा अंदाज आहे की मार्केट थोडंसं उद्या गॅपअप ओपन होईल. गॅपअप ओपन झाल्यानंतर मार्केटचे टॅम्पलेट्स चेक करावे लागतील. एक अपसाईडची मुवमेंट येऊ शकते उद्या, पण हे हर्डल आहे. ह्या हर्डलवरती थोडंसं चेक करायला लागेल. ओके. मी आता दुसरं हे करतो मित्रांनो, आपण थोडंसं नॅचरल गॅस आणि क्रूड ऑइल आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यावर चेक करूया. आता बघा, पहिल्यांदा आपण घेऊया नॅचरल गॅस. नॅचरल गॅसमध्ये कशा कशा प्रकारच्या मुवमेंट होत आहेत बघूया. अरे बापरे, नॅचरल गॅस भयानक गॅप डाऊन झालेला आहे. नॅचरल गॅसमध्ये एक छोटासा सपोर्ट इथे बनतोय मित्रांनो, बघूया काय करता येतं. पण मला वाटत नाही तो सपोर्ट वर्क करेल की नाही, बघू थोड्याशा ह्याच्यामध्ये.
ठीक आहे मित्रांनो, नॅचरल गॅसचा माझा व्ह्यू तुम्हाला मी देतो, पण थोडासा रिस्की आहे. हा एक लास्ट सपोर्ट नॅचरल गॅसकडे आहे. नॅचरल गॅसकडे हा एक लास्ट सपोर्ट आहे. ह्या सपोर्टला जर मार्केटने काही प्राइस ॲक्शन बनवली तर मार्केट अपसाईडला जाऊ शकतं. हे एक टॅम्पलेट्स राहील. पण जर ह्याला जर मार्केटने काही प्राइस ॲक्शन वरच्या साईडला बनवत नाही आहे तर मार्केट हे फॉल करेल. त्यामुळे नॅचरल गॅसमध्ये थोडंसं केअरफुल राहा. शक्यतो ट्रेड करू नका, कारण का इथे प्राइस ॲक्शन बघावी लागेल. इथे जर प्राइस ॲक्शन व्यवस्थित पुढच्या येणाऱ्या काही वेळामध्ये जर बनते तर मात्र नॅचरल गॅस अपसाईडला जाऊ शकेल. नाहीतर नॅचरल गॅसचा व्ह्यू डाऊनचाच असेल. त्यामुळे नॅचरल गॅसमध्ये थोडंसं कॉशियस राहा, कारण का नॅचरल गॅस गॅप डाऊन ओपन झाले आणि नॅचरल गॅसमध्ये थोडंसं हा एक लास्ट सपोर्टच राहील. जर हा तुटतोय तर मग आता नॅचरल गॅस तुम्हाला बऱ्यापैकी डाऊन मोमेंटमला दिसेल. ती जी लेवल असेल ही लास्ट लेवल असेल 270 पर्यंत नॅचरल गॅस तुटू शकतं. ह्या लेवलवरती मार्केट कसं रिस्पेक्ट करते ते बघावे लागेल. कारण का पुढची आता ही 1 तासाची कॅन्डल संपत आले, अजून 1 तासाची कॅन्डल आपल्याला जज करावी लागेल. त्या जजमेंटवरती त्या कॅन्डलमध्ये काही प्राइस ॲक्शन बनत असेल तर नॅचरल गॅसचा व्ह्यू आपला अपसाईडला आपण ठेवू शकतो. जर काही बनत नाही, डायरेक्ट तोडते, तर मग मात्र 270 नॅचरल गॅसमध्ये येऊ शकतात. हे शॉर्ट टर्मसाठी आहे. मी परत सांगतोय, शॉर्ट टर्मसाठी आहे. केअरफुली ट्रेड करा. क्रूड ऑइलमध्ये बघूया मित्रांनो, क्रूड ऑइलमध्ये काय चालू आहे. ओके, एक मिनिट मला जरा बघू दे मित्रांनो. कारण का व्यवस्थित बघायला लागेल. क्रूड ऑइलमध्ये क्लिअर कट व्ह्यू दिसतोय मित्रांनो. क्रूड ऑइलचा जर क्लिअर कट व्ह्यू बघायचा झाला तर क्रूड ऑइल मी सांगितलेल्या त्या लेवलपर्यंत येऊ शकतं. ती लेवल आहे साधारणपणे 5,580. फक्त क्रूड ऑइलसाठी एकच हर्डल आहे. ते हर्डल आहे हे 5,715. हे जर हर्डल क्रूड ऑइल बाजूला काढतंय तर क्रूड ऑइल आरामात खालच्या साईडला फिरू शकतं. 5,581 पर्यंत क्रूड ऑइल जाऊ शकतं. जरा थोडासा मोठा व्ह्यू घेऊन बघूया आपण क्रूड ऑइलमध्ये काय चालू आहे. ओके, ओके. थोडंसं अपसाईडची मोमेंटम क्रूड ऑइलमध्ये थोडीशी कमी दिसते, पण बघू. हा एक सपोर्ट आहे क्रूड ऑइलमध्ये बऱ्यापैकी 4 तासामध्ये. या सपोर्टवरती प्राइस ॲक्शन पुन्हा बघावी लागेल. जर ही लेवल क्रूड ऑइल काढते मित्रांनो, ही लेवल आहे, सॉरी एक मिनिट मला बघू दे परत. ही लेवल आहे मित्रांनो 5,692च्या आसपास, 5,690च्या आसपास. इथे जर कुठली प्राइस ॲक्शन चांगली बनत नाहीये तर क्रूड ऑइल खालच्या साईडला जाईल. पण इथे जर प्राइस ॲक्शन व्यवस्थित बनली पुढच्या 1 तासाभरामध्ये तर क्रूड ऑइल अपसाईडला जाऊ शकते. पण क्रूड ऑइलचे अपसाईडचे चान्सेस जाण्याचे फार कमी दिसत आहेत. इथे प्राइस ॲक्शन बघावी लागेल. त्यामुळे आत्ता तुम्ही क्रूड ऑइलमध्ये कुठलाही व्ह्यू ठेवू नका. क्रूड ऑइलचा व्ह्यू एवढाच असेल की तुम्ही आत्ता शांत राहा क्रूड ऑइलमध्ये. कारण का क्रूड ऑइलमध्ये एक चांगला सपोर्ट इथे बनलेला आहे. ह्या सपोर्टला मार्केट किती चांगलं रिस्पेक्ट देतंय हे बघावं लागेल. त्यामुळे क्रूड ऑइलमध्ये आता तुम्ही व्ह्यू ठेवू नका. क्रूड ऑइलचा व्ह्यू मी आता तुम्हाला नाही देत आहे. जनरली हा सपोर्ट तुटतो पण सांगता येत नाही. आत्ता क्रूड ऑइलमध्ये ही एक मोमेंटम चांगली बुलिश आली होती. बुलिश मोमेंटम आल्यावर क्रूड ऑइलने परत डाऊन साईडला एक हे दिलं नाही. जर इथे टॅम्पलेट्स बनतायत 1 तासामध्ये अपसाईडचे तर मार्केट अपसाईडला जाईल. नाहीतर मार्केट इथून अपसाईडला जाताना कठीण दिसतंय. मार्केट अपसाईडला नाही जाणार, इथून मार्केट डाऊनला जाईल. पण इथे 1 तासामधले टॅम्पलेट्स काय बनतील ते फक्त एकदा चेक करावे लागतील. त्यामुळे क्रूड ऑइलमध्ये आता तुम्ही कुठलाही व्ह्यू ठेवू नका. गोल्डमध्ये आपण चेक करूया. वा, गोल्डमध्ये काय जबरदस्त मोमेंटम गोल्डने दिलं. आपला परवाचा व्ह्यू होता की गोल्ड इथून खाली येऊ शकतं. हा एक लास्ट सपोर्ट होता गोल्डसाठी. हा परवा आपला एक स्टॉप लॉस गोल्डने उडवलं. पण मात्र हा सपोर्ट तुटला, सॉरी हा रेसिस्टन्स तुटल्यानंतर मात्र गोल्डने जे काय मोमेंटम दिलं नाही, क्लास.
ओके, ठीक आहे. बघू आपण गोल्डचा ओव्हरऑल व्ह्यू पण बघूया. गोल्ड पण डेली टाइम फ्रेम वरती साइडवेजच आहे मित्रांनो. गोल्डचं टार्गेट हे असू शकतं मित्रांनो. गोल्डचं टार्गेट जर अपसाईडला तुम्ही पकडत असाल तर गोल्डचं टार्गेट 3450 तर आरामात असू शकतं. 3450 पर्यंत गोल्ड मूव्ह करू शकते. कारण का गोल्डमध्ये एक सपोर्ट होता, हा बघा, हा हा एक चांगला सपोर्ट होता. हा मार्केटने काय केलं नाही, ब्रेक केलं नाही. हा आता ब्रेक करून जर इथे टिकतोय तर गोल्ड वरच्या साईडला 3450 पर्यंत जाऊ शकतं. ओके. कारण का गोल्डमध्ये आपला जो आपण एक सपोर्ट ठेवला होता, तो सपोर्ट मार्केटने गोल्डमध्ये काय केलं ना, हा हा बघा, हा तोडला नाही. त्यामुळे गोल्ड अपसाईडला धावतोय. ओके. आता हे अपसाईडला जे धावतंय तर ह्याच्यासाठी आपल्याला एक व्ह्यू बघायला लागेल शॉर्ट टर्मसाठी. शॉर्ट टर्ममध्ये इथे काय आहे का, शॉर्ट टर्ममध्ये जर इथे काय असेल तर गोल्डमध्ये एक छोटीशी खालच्या साईडला मोमेंटम येऊ शकते. अन्यथा गोल्डमध्ये खालच्या साईडला काही फार मोठी मोमेंटम येईल असं वाटत नाही मला. आता हे 4 तासाचे कॅन्डल आहेत मित्रांनो. बघूया गोल्डमध्ये छोटीशी काही इथे जर हर्डल मिळालं तर आपण घेऊ शकतो. ओके. ओके. इथे बघा, इथपर्यंत गोल्ड यायचा प्लॅन करेल 100%. आता गोल्डचे जे टार्गेट्स दिसत आहेत ते कमीत कमी 3400-3420 पर्यंतची टार्गेट्स आहेत. इथपर्यंत गोल्ड येऊ शकतं. इथून मात्र प्राइस ॲक्शन बघावी लागेल. हा एक लास्ट हर्डल आहे गोल्डसाठी. हा जर लास्ट हर्डल इथे जर काही प्राइस ॲक्शन बघते तर गोल्ड खाली येऊ शकतं. नाहीतर गोल्ड जर इथे ह्या लेवलला जर काही प्राइस ॲक्शन बनवत नाहीये तर मात्र गोल्ड जे आहे ते वरच्या दिशेला 101% 3452च्या घरात जाऊ शकतं. पण हे हर्डल चेक करावं लागेल मित्रांनो. हे हर्डलला जर गोल्ड काही हे करत नाहीये, रिस्पेक्ट देत नाहीये तर गोल्ड अपसाईडला जाऊ शकतो. ओके. तर ही एक चांगली लेवल आहे, ही लक्षात ठेवून द्या गोल्डसाठी. गोल्डला इथून आपल्याला काय करायचंय, काय नाही करायचंय हे इथल्या प्राइस ॲक्शन वरती ठरेल. ओके. तर गोल्डमध्ये ही लेवल तुम्ही नेहमी लक्षात ठेवून द्या. ओके. कारण का ही एकच लेवल आहे जिथून गोल्ड खाली येऊ शकतो. नाहीतर गोल्डचं टार्गेट हे राहील. कारण का आपण इथे एक सपोर्ट दिला, रेसिस्टन्स दिला होता. त्या रेसिस्टन्सवरनं जस्ट छोटंसं मार्केट खाली आलं आणि तो रेसिस्टन्स तुटला गेलाय. तो लास्ट एक रेसिस्टन्स होता. तिथून गोल्डने चांगल्या प्रकारे वरच्या साईडला मोमेंटम दिलं नाही. गोल्डचा ही एक लेवल लक्षात ठेवून द्या. ह्या लेवलवरनं गोल्डचे प्राइस ॲक्शन काय असतील त्या डिसाईड होतील आणि मग तिथून गोल्ड वर जाईल किंवा खाली जाईल कळेल. परत बघतो, ही गोल्डची ही एक लेवल आहे आणि जर तुम्ही खाली येणार असाल तर गोल्डमध्ये हा एक सपोर्ट राहील. गोल्डचा हा सपोर्ट जर ब्रेक झाला खालच्या साईडला तर या सपोर्टवरनं गोल्ड जर पुन्हा खाली आलं तर ह्या सपोर्टवरनं गोल्ड पुन्हा वर जायचा प्रयत्न करू शकेल. पण जर गोल्डचा हा सपोर्ट जर खालच्या साईडला तुटला, हा 3344ची लेवल आहे, ही जर लेवल खालच्या साईडला तुटली तर मात्र गोल्ड खालच्या साईडला चांगलं मूव्ह करेल. पण आता सध्या कुठलंही प्राइस ॲक्शन अशी काही दिसत नाही की गोल्ड खाली येईल. हा एक रेसिस्टन्स आहे. रेसिस्टन्सवरनं गोल्ड इथे एकदा टेस्ट करायला येऊ शकतं. ते एवढं लक्षात ठेवून द्या. हा एक गोल्डचा एक सपोर्ट आहे आणि हा एक गोल्डचा रेसिस्टन्स आहे. लेवल्स तुम्ही चेक करून घ्या. नॅचरल गॅसमध्ये मी सांगितलं होतं इथे 1 तासावर प्राइस ॲक्शन बघावी लागेल. या 1 तासाच्या प्राइस ॲक्शनमध्ये जर इथे काही चांगल्या प्रकारे जर मोमेंटम दिसतायत तर नॅचरल गॅस अपसाईडला येऊ शकेल. कारण का नॅचरल गॅससाठी सुद्धा हा एक लास्ट सपोर्ट राहील. ओके. हा जर तुटला तर नॅचरल गॅस खाली येईल. वरच्या साईडला रेसिस्टन्स तुम्हाला दिसतोय. ओके. आणि क्रूड ऑइलमध्ये मी सांगितलं होतं की क्रूड ऑइलमध्ये आता काही ट्रेड करू नका. कारण का क्रूड ऑइलमध्ये थोडंसं कन्फ्युजिंग चाललेलं आहे. कारण का खाली हा एक जबरदस्त सपोर्ट आहे आणि हा सपोर्टसुद्धा फार छोटा नाही आहे. हा 5754 पासून 5700 पर्यंत आहे. म्हणजे जवळपास 75 पॉईंटचा सपोर्ट आहे. आणि वरती रेसिस्टन्स आहे. तो वरती रेसिस्टन्स आता वरच्या लेवलला शिफ्ट झाला आहे थोडासा. हा एक रेसिस्टन्स लेवल राहील. ही रेसिस्टन्स लेवल राहील 5864 पर्यंत पासूनची वरती 5900 पर्यंत राहील. त्यामुळे क्रूड ऑइलमध्ये आता काही करू नका. क्रूड ऑइलमध्ये काही करण्याचा अर्थ नाही. पण क्रूड ऑइलचा ओव्हरऑल व्ह्यू माझा डाऊन साईडचाच राहील. 5585च्या खाली क्रूड ऑइल जाताना दिसेल. 5641 त्याचा फर्स्ट सपोर्ट आहे. त्याच्या खाली क्रूड ऑइल जाताना दिसेल. कारण का आपल्या लेवलवरनं क्रूड ऑइलने एक चांगली मोमेंटम दिलं नाही. ही मोमेंटम पुन्हा ड्रॉप झालेली आहे. हा जर सपोर्ट खालच्या साईडला तुटतोय तर मार्केट क्रूड ऑइलमध्ये खाली जाईल. ओके. मी हे जे व्ह्यू टाकत असतो मित्रांनो, हे व्ह्यू टाकत असतो एक माझ्या ॲनालिसिस बेसिसवर. तुम्ही कुठलेही रिअल मनी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून ट्रेड करू नका. कारण का मी कुठलाही सेबी रजिस्टर्ड ॲनालिसिस नाही आहे. सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नसल्या कारणामुळे
तुम्ही कुठलाही रिअल मनी लावू नका. तुम्हाला जर काही माझं ऐकून करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आधी फायनान्शियल ॲडवायझरला विचारा आणि फायनान्शियल ॲडवायझरला विचारूनच या सगळ्या गोष्टी करा. मी निफ्टीचं परत एकदा पुन्हा कन्फर्मेशन देतो तुम्हाला, की निफ्टीमध्ये तुम्ही घ्या, की ही लेवल निफ्टी क्रॉस करेल 25,140, 25,144. क्रॉस केल्या केल्या कोणीही ट्रेडमध्ये एंटर होऊ नका. मी परत सांगतोय, क्रॉस केल्या केल्या कोणीही ट्रेडमध्ये एंटर होऊ नका. कारण का एंटर जर झालात तर परत फसाल. कारण का एंटर झाल्यानंतर हा एक जबरदस्त रेसिस्टन्स मार्केटने क्रिएट केलेला आहे. हा रेसिस्टन्स जिथपर्यंत वरच्या साईडला ब्रेक होत नाही तिथपर्यंत निफ्टीमध्ये एक चांगल्या प्रकारची बुलिश मोमेंटम दिसणार नाही. पण हा जर रेसिस्टन्स मार्केटने क्रॉस केलं तर मात्र मार्केटमध्ये निफ्टीमध्ये बुलिश मोमेंटम येण्याचे जास्ती चान्सेस आहेत. आणि खालच्या साईडला जिथपर्यंत हे 25,000 खाली तोडत नाहीये तिथपर्यंत हा एक सपोर्ट राहील. सपोज उद्या टॅम्पलेट जर बनले, मार्केट गॅप डाऊन होऊन इथे आलं तर परत अपसाईडला जाऊ शकेल, किंवा वर गेलं तर वरनं पुन्हा एकदा डाऊन साईडला येऊ शकेल. हे मार्केटचे टॅम्पलेट्स उद्यासाठी बनू शकतील. त्यामुळे तुम्ही या गोष्टी थोड्याशा लक्ष ठेवून बघा आणि टॅम्पलेट्स कसे बोलतायत, टॅम्पलेट्सला रीड कसं करायचंय, या गोष्टी थोड्याशा तुम्ही उद्या सकाळी मार्केट सुरू झाल्यानंतर वॉच करा आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही एंटर व्हा. ओके. तर माझा निफ्टीचा उद्याचा जो व्ह्यू असेल त्याला मी सपोर्ट अँड रेसिस्टन्स तुम्हाला मार्क करून दिलेले आहेत. माझे ऑनलाईन क्लासेस चालतात ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी शिकवतो. जर कोण इच्छुक असेल तर या नंबरला व्हॉट्सअपला कॉल करा. आणि माझं यूट्यूब चॅनल आहे त्याला प्लीज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. कारण का तुम्ही जर नोटिफिकेशन ऑन नाही करून ठेवत आहात तर माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला कळत नाही. मी भरपूर लोक बघतोय जे फक्त व्हिडिओ बघतात पण त्याला सबस्क्राईब करत नाहीत. कारण का मी एक लेवलपर्यंतचे सबस्क्रायबर माझे झाले तर मी फक्त जे व्हिडिओ टाकीन तर मग ते तुम्हाला अनसबस्क्राईब लोकांना बघता येणार नाहीत. तेव्हा कृपा करून ज्यांनी केलं नाही नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे प्रत्येक वेळेचे अपडेशन्स तुम्हाला मिळत राहतील. ओके. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.